आता पाहूयात दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन। कोल्हापुरात आंदोलकांचा पंचगंगा नदीत उडी घेण्याचा प्रयत्न, तर हिंगोलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या जीआरची शेतकऱ्यांकडून होळी। शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवण्यासाठी रस्त्यावर यावं लागतंय। शक्तीपीठ महामार्ग सरकारनं रद्द करावा, सतेज पाटलांची मागणी। शक्तीपीठ महामार्गाबाबत लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ, शेतकऱ्यांच्या अनुमतीनंतर मार्ग करण्याची सरकारची भूमिका। हसन मुश्रीफांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पोळ यांची ऑडिओ क्लिप व्हायरल। संजय राठोडांना चपलीनं मारण्याची भाषा। राठोडांच्या कार्यकर्त्यांशीही बोलताना उल्लेख। TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटलांचा भाजपात पक्षप्रवेश। रवींद्र चव्हाण, जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा। कुणाल पाटलांच्या पक्षप्रवेश काँग्रेसला खूप जोमलाय। नाना पटोलेंचे सट्टेपट्टे घाबरले आहेत। चंद्रशेखर बावनकुळेंची टीका, तर आता काँग्रेसमध्ये कोणीच राहणार नसल्याचा दावा। काँग्रेस फोडून सर्वांना भाजपामध्ये आणण्याची जबाबदारी माझ्यावर। पुढच्या काळात काँग्रेसमध्ये कुणीही राहणार नाही। कुणाल पाटलांच्या पक्षप्रवेशावेळी जयकुमार गोरेंचा निशाण। कुणाल पाटलांच्या सोबतीमुळे धुळे जिल्हा भाजपमय। महाराष्ट्राला पालिकेत 100% जागा जिंकू, गिरीश महाजनांना विश्वास। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांची नाराजी दूर। सुनील प्रभू यांच्या मध्यस्थीनं नाराजी दूर झाल्याची माहिती। उद्धव ठाकरे आणि संजय पवार यांच्यात फोनवरून संवाद। संजय पवार उद्या दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार।